प्रश्न क्रमांक किती 51 मध्ये काय दिलं बघा आपल्याला तर चला 51 ए ची किंमत काय दिली आपल्याला 10 आणि बी ची किंमत काय दिली 5 सोडवायचे आपला ए चा वर्ग मायनस 10 चा वर्ग मायनस 5 चा वर्ग 10 चा वर्ग 5 चा वर्ग उत्तर काय पर्याय नंबर 3 बस चला पुढे प्रश्न क्रमांक 52 क्षेत्रफळ काढा आता क्षेत्रफळ काढायचे आता आपल्याला इकडे काटकोन त्रिकोण दिलाय काय दिलाय काटकोन त्रिकोण मग काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर त्याचं सूत्र आहे काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले काय रे उंची आपल्याला या काटकोनाचा कर्ण दिलाय किती रे 50 पाया दिलाय किती 30 मग उंची काढायची बरोबर आहे मग पायथागोरसचा प्रमेय काय सांगते कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग आता पूर्ण लिहित बसायची गरज नाही तरी पण आपण लिहू कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक काय रे उंचीचा वर्ग कर्ण दिलाय आपला काय 50 चा वर्ग पाया किती आहे 30 चा वर्ग उंची माहित आहे का नाहीये x ठेवू आपण x चा वर्ग मग 50 चा वर्ग किती येतो 25 इकडं 30 चा वर्ग 900 अधिक इकडं x चा वर्ग मग 25 ला 25 तिकडचे मायनस मध्ये आणायचे 900 इकडे येणार 900 बरोबर काय येणार x चा वर्ग याची वजाबाकी करा काय रे 1600 बरोबर x चा काय आहे वर्ग मग दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढून घ्या वर्गमूळ कॅन्सल इकडे राहील x याचं वर्गमूळ काढलं किती आलं 40 मग आपल्याला याची काय भेटली रे उंची भेटली असेल तर आता याच्यामध्ये सूत्रामध्ये ठेवून टाका पाया किती आहे रे 30 उंची किती आहे 40 मग 1/2 ला 2 गुणिले 30 गुणिले किती 40 भाग जातो भाग द्या 2 अंक 2 4 या 40 ला जर 2 न भाग दिलं तर काय तो भाग का 20 मग 30 गुणिले 20 बरोबर किती रे 600 मग त्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय रे 600 चौरस सेमी पर्याय नंबर किती आहे पर्याय नंबर किती आहे 3 तर उत्तर होतं पर्याय नंबर 3 लिहून घ्या हे झालं ना एका वर्तुळाची त्रिज्या काय दिली 14 सेमी तर त्याचा परिघ किती बरोबर आहे परिघ काढायचे वर्तुळाचा परिघ बरोबर सूत्र काय आहे रे वर्तुळाचा परिघ 2 पाय हा 2 पाय r त्याला 2 पाय r 2 गुणिले 22/7 गुणिले r ची किंमत काय दिली 14 साध्य कळण 7 दोन्ही 2 दोन्ही 4 दोन्ही 4 दोन्ही काय उत्तर आलं 88 पर्याय नंबर किती 2 काय दिलं सेमी एकक जे असेल ते पुढे लावून टाका सेमी झालं का वर्तुळाचा परिघ रमेश मुंबईहून गोव्याला 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने जात आहे कोण जात आहे रमेश कुठून जात आहे गोव्यातून कुठे जातोय मुंबईला समजा आपल्याला इकडे गोवा आहे आणि इथं कोण आहे रमेश कुठं जात आहे रे मुंबई इकडे आहे मुंबई इथं आहे गोवा पुढं सुरेश त्याच वेळी मुंबईतून गोव्याला तासी किती वेगाने 120 बघा इकडे कोण आहे सुरेश आणि तो 120 किलोमीटर प्रति तास या वेगाने निघाला आणि कोण रे रमेश किती किलोमीटर वेगाने निघाला इकडून एक इकडे जातोय आणि एक इकडे येते बरोबर आहे मग आता पुढे काय होतं बघा मुंबई व गोवा अंतर किती आहे 600 तर या दोघांनी एकाच वेळी न थांबता प्रवास केल्यास किती वेळाने त्यांची भेट होईल
बघा आता एक व्यक्ती गोव्याहून निघाला आणि दुसरा व्यक्ती मुंबईहून निघाला, याचं अंतर किती आहे रे? 600 किलोमीटर. मग जर समजा विरुद्ध दिशेने असेल तर, विरुद्ध दिशेने असेल तर वेगांची काय होते? बेरीज. काय होते? बेरीज. मग यांची बेरीज करायची. हा 60 किलोमीटर वेगाने निघाला आणि हा 120 किलोमीटर. जर दिशांची विरुद्ध असेल, हा गोव्याहून मुंबईला आणि मुंबईहून गोव्याला, जर दिशा जर समजा विरुद्ध असतील तर वेगांची काय होते? बेरीज. मग आता आपला सूत्र माहित आहे, अंतर भागिले काय रे? वेग बरोबर काय येतो? वेळ. आपल्याला काय काढायचे? वेळ. अंतर किती आहे? 600. वेगांची बेरीज करा. दोन्ही वेगांची बेरीज काय येते? 180. आपल्याला वेळ कशात दिलाय? तासात दिलाय का? नाही, मिनिटात दिलाय. म्हणून एका तासाचे मिनिट घ्या. किती? 60. 60 एक 60 त्रिक किंवा 00 कॅन्सल केला तर 18. 3 एक 3 दोन्ही 2 शून्याला 200. किती मिनिटाला भेटतील? 200 मिनिटाला भेटतील. क्वेश्चन वर्ग आणि वर्गमूळचा. बघा मोठ्या वर्गमुळात एक छोटं वर्गमूळ आहे. 2 आहे. 2 आहे. एका वर्गमुळात 2500 अधिक दुसऱ्या वर्गमुळात किती? 900 बरोबर किती काढायचे? प्रश्न क्रमांक 55. बघा दोघांचा पण वर्गमूळ काढायचे. 961 कुणाचा वर्ग आहे? 31 चा अधिक 25 कुणाचा आहे? 50. हे छोटे वर्गमूळ निघून गेले, राहिले कोणते? मोठे. दोघांची बेरीज करा. 81. किती? 81. 81 ला बाहेर काढा. 9. किती बाहेर येतील? 9. म्हणून उत्तर काय आहे? 9. 1 मार्क प्लस. आयोगाच्या सुद्धा आन्सर केला एखादी वेळेस आन्सर दुसरं येतं. डबल आन्सर केलाचे तुम्ही ऑब्जेक्शन घेतल्याच्या नंतर झालं. हे झालं. जो चुका दुरुस्त. प्रश्न क्रमांक किती रे? 56. अ व ब आहे तिथं, पुढे नाहीये, लक्षात ठेवायचं. काय आहे? अ आणि कोण आहे इथं? ब. हे दोन व्यक्ती किंवा दोन नळ एक बादली अनुक्रमे 12 मिनिटात आणि 15 मिनिटात भरतात. किती? 12 मिनिटात आणि 15 मिनिटात भरतात. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू करून 3 मिनिटांनी नळ बंद केल्यास, बघा 3 मिनिटं दोन्ही नळ चालू होते. 3 मिनिटांनंतर पहिला नळ काय केला रे? बंद केला. नंतर राहिलेली जी टाकी आहे ती टाकी कोण भरणार आहे? ब. कोण भरणार आहे? ब. मग ते ब ला बादली भरण्यासाठी किती वेळ लागेल? तर आपण थोडं शॉर्टकट पद्धतीने काढू. अ किती बादली भरतो? 12 मिनिटं. ब किती मिनिटात भरतो? 15 मिनिटात. या दोघांचा एलसीएम काढा. याचा दोघांचा एलसीएम काय करेल? 60 ला 12 न भाग द्या. 12 पंचे 60. इकडं 4 15 चौक बरोबर आहे ना? 12 मिनिटं आणि 15 मिनिटं. चला आता यांची काय करायची रे? बेरीज. यांची बेरीज करा. 4 5 किती? 9. हे 9 गुणिले किती? 3 मिनिटं चालू होते म्हणजे किती भाग भरला त्याने? 27 भाग भरला. किती पैकी? 60 पैकी. बरोबर आहे. मग आता 60 मधून 27 गेले, शिल्लक किती राहिले रे? किती भाग राहिला? 33. किती पैकी? किती पैकी? 60 पैकी 33 भाग भरायचा बाकी आहे. बरोबर आहे. मग आता 3 मिनिटांनंतर पहिला नळ काय केला रे? बंद केला. आता कोण भरणार आहे? ब किती तास किती मिनिटात भरतो? किती मिनिटात? 15. म्हणून याला गुणिले काय करायचे? 15. 15 एक 15 चौक 60. या 4 न लागेल. 4 एक 4 8 शिल्लक उरला 1 पॉइंट द्या. पुढं किती झाले? 10. 4 दोन्ही 4 दोन्ही 8 उरला किती? 4 पंचे 20. म्हणजे किती रे? 8.25 तास. किती तास? 8.25 तास. याला जर तास मिनिटात काढायचं असेल तर इथं 8 ला 8 ठेवा. शिल्लक काय उरलं तर 1. छेदात किती रे? 4. बरोबर आहे. 1 छेदात किती? 4. म्हणजे हे पूर्ण काय झालं? 8 तास. आणि जर मिनिटं काढायचं असेल तर पुन्हा याला किती निघणार? 60 ने. इथं 4 एक 4. इथं 4 एक 4 गुणिले 2 4 पंचे 20. 1 गुणिले 15 किती? 15.
मग किती 8 तास किती मिनिट 15 मिनिटे शकत नाही काय दिलं मिनिटात कशा दिली इथलं आपण हे काय असतील मिनिटे आणि हे काय असतील सेकंद एककानुसार होऊन घ्या जर तासात असलं तर असं सेकंद बघा एकक काय दिले मिनिट सेकंद तर उत्तर येईल काय 8 मिनिट किती सेकंद 15 सेकंद जर हे तासात दिलं असतं तर हे कशात आलं असतं तास मिनिटात आलं असतं हे कशात दिलंय मिनिटात दिलंय मिनिटात दिलं असेल मग हे मिनिट सेकंदात रूपांतर पर्याय नंबर 1 17 किती रे 304 17 चौक 68 3 71 छेदात 4 पर्याय नंबर 2 किती आहे 2 त्यानंतरचा पण प्रश्न सोपा आहे एका चौरसाची बाजू काय रे चौरसाची बाजू याचं क्षेत्रफळ काढायचे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे बाजूचा वर्ग 4 चा वर्ग किती उत्तर काय ना 16 चौसेमी कुठं आहे पर्याय पर्याय नंबर 1 पर्याय नंबर 1 चला पुढं 1200 लोक ज्यात कॅप्टन आणि जवान आहेत एका ट्रेनने प्रवास करतात त्यात प्रत्येक 15 जवानांसाठी एक कॅप्टन आहे तर किती कॅप्टन ट्रेनने प्रवास करत असतील याच्या अगोदर आपण सराव क्वेश्चन मध्ये एक क्वेश्चन घेतला होता 15 विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक असे 1000 काय होते 40 त्याला आपण कितीने भाग दिला होता 16 ने तसं इथं सुद्धा काय करायचे 16 ने भाग द्यायचे सेम प्रश्न आहे 1200 भागिले किती रे 16 कारण की 15 कोण रे जवान आणि एक काय आहे कॅप्टन याचा रेशो काय आहे 15:1 म्हणून किती भाग द्यायचे 16 16 1 16 इथं 16 112 16 चा पाडा येत नाही 128 होते का नाही 16 112 किती 16 संख्या 96 16 112 याच्यातले 112 गेले 120 मध्ये 8 राहिले झाले 80 16 5 मग कॅप्टन किती कॅप्टन 75 पर्याय नंबर किती 3 एका कुटुंबात वडिलांनी केकचा 1/4 भाग खाल्ला किती रे 1/4 भागापैकी किती भाग खाल्ला 1 शिल्लक भाग किती आहे 3 आहे तर त्यांनी कुटुंबाच्या प्रत्येक सदस्य जितका केक खाईल त्यापेक्षा 3 पट जास्त केक खाल्ला कोणी खाल्ला वडिलांनी तर कुटुंबातील सदस्यांची संख्या किती बरोबर आहे आता कुटुंबातील सदस्य संख्या किती आता लक्ष द्या इकडं कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत आपल्याला माहित नाही तर काय सांगितलं वडिलांनी केकचा किती भाग खाल्ला रे 1/4 भागापैकी किती भाग खाल्ला 1 भाग खाल्ला बरोबर आहे वडील एकच आहे एकाने काय खाल्ला किती भाग खाल्ला आता फॅमिली मेंबर किती राहिले आता त्याच्यापैकी केकचा भाग किती आहे एक केक बरोबर आहे केकचा भाग किती आहे बाकी 3 आहे बरोबर आहे वडिलांनी जे काही भाग केकचा भाग खाल्लाय 1 भाग खाल्लाय तो भाग सदस्यांच्या जेवढे सदस्य आहेत ते सदस्य केक खाणार आहेत त्याच्या किती पट भाग खाल्ला किती पट 3 पट याचा अर्थ फॅमिलीतले मेंबर त्या केकच्या 3 पट आहेत मग केकचा किती भाग आहे 3 भाग आहे 3 चे 3 पट किती 9 तर 9 हे फॅमिली मेंबर आणि वडील 1 असे एकूण किती व्यक्ती येतं 10 किती व्यक्ती येतं 10 आता लक्ष द्या आणखी तुम्हाला दुसऱ्या भाषेत सांगतो केकचा भाग 100% किती टक्के रे 100% आता 100% जर 1/4 केलं
तर किती भाग खाल्ला वडिलांनी? 25. शिल्लक किती राहिला? 75. 75 ची आपण काय करणार? 3 पट. किती करणार? 3 पट. बरोबर आहे. 3 पट केलं तर काय येतंय? 225. आता हे 225 हा भाग या 25 च्या किती पट आहे? किती पट आहे? हा येतो 1 पट. 25 9 225. फॅमिली मेंबर किती? 9 आणि वडील 10. किती येणार? 10. त्याच्या 10 पट. मूळ संख्या नाही. 41 43 49 53. 49 काय आहे? नैसर्गिक संख्या. वर्ग संख्या आहे, संयुक्त संख्या आहे. म्हणून पर्याय नंबर 3. क्वेश्चन अ एक काम 10 दिवसात, ब तेच काम 15 दिवसात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील? जर दोघे मिळून काम करत असतील तर पहिल्याचा आणि दुसऱ्याचा गुणाकार करायचं आणि दोघांची छेदामध्ये बेरीज करायची. पहिल्याचा आणि दुसऱ्याच्या कामाच्या दिवसाचा काय करायचे? गुणाकार, अंशात गुणाकार आणि छेदात बेरीज. भाग द्यायचा. 5 दोन्ही 5 5 5 1 5 3 15. दोघे मिळून किती दिवसात? 6 दिवसात हे काम पूर्ण करतील. पर्याय नंबर किती? 2. पुढं प्रश्न क्रमांक 63. 7 किलोग्रॅम तांदळाला 52 रुपये 50 पैसे पडतात, तर 35 किलोग्रॅम तांदळाची किंमत किती? चला 7 किलोला किती भेटतात रे? 52 रुपये. बघा 7 केजीला 52 रुपये 50 पैसे, तर 35 किलोला किती असेल? बरोबर आहे. हे 7च्या किती पट आहे रे? 5. किती पट आहे? याचे सुद्धा काय करायचंय? 5 पट करायचे. गुणिले 5. याला 5 न गुणाकार करा. तिरपा गुणाकार करत बसायची गरज नाही. 52.50 गुणिले किती? 5. का? कारण की 7च्या किती पट आहे? 5 पट. पैसे पण काय होतील? 5 पट. शून्याला 0, 5 5 25, 25 ला 5. अच्छा आले 2. 5 दोन्ही 10, 10 2 12, 12 ला 2, अच्छाला 1, 5 5 25, 25 आणि 1 262.50. पर्याय नंबर किती? 4. किती अवघड आहे? अवघड आहे प्रश्न. पुढं 94 काय रे? 94 95 भागिले किती? 34. पुढं बरोबर काय आहे? 2. 87 भागिले 14 बरोबर काय आहे? 3. 93 भागिले किती? 12 बरोबर किती? हा, या अंकांची बेरीज करा. 9 5 किती रे? 14. 3 आणि 4 7. आता 14 ला 7 न भाग द्या. भागाकार काय तो? 2. 7 आणि 8 किती? 15. 4 आणि 1 5. 15 ला 5 न भाग द्या. काय तो? 3. इथं 9 आणि 3 किती? 12. 2 आणि 1 किती? 3. 3 न भाग दिला. उत्तर काय आलं? 4. पर्याय नंबर किती? 1. प्रश्न क्रमांक 65. आयताची लांबी 10 सेमी व रुंदी 5 सेमी आहे, तर त्याची परिमिती किती? बघा आयताची काय दिली आपल्याला? लांबी किती दिली? 10. रुंदी काय दिली? 5. त्याची काय काढायची आहे? परिमिती. परिमिती बरोबर काय आहे? 2. आयताची परिमिती 2 कंसात परिमिती बरोबर 2 कंसात पाया अधिक उंची, लांबी अधिक रुंदी किंवा 2 कंसात आय काय रे? बी. लेंथ ब्रेथ. एलबी काय असेल ते आय लेंथ ब्रेथ. चला पुढे. मग आता 2 ला 2 कंसात लांबी काय दिली? 10. रुंदी काय दिली रे? 5. 5 15 15 15 दोन्ही 30. काय येणार? 1 ऑप्शन 1. सेमी. चौरस नाही. सेमी. 100च्या वर जात असतो सांगा. पुढं 67.
प्रसाद सॉरी 600 हा एका दंडगोल आकाराच्या आधाराचे व्यास 16 सेमी आहे आणि उंची 2 सेमी आहे. याला वितळून समान मापाचे किती 12 गोळे बनविले तर प्रत्येक गोळ्याचा काय रे व्यास काय असेल. बघा व्यास काढायचे मग दंडगोलाचे काय काढायचं आपल्याला घनफळ काय रे दंडगोलाचे घनफळ बरोबर काय सूत्र आहे 2 पाय दंडगोलाचे घनफळ बरोबर काय रे हा पाय आर स्क्वेअर एच 2 पाय आर नाही पाय आर स्क्वेअर एच हे दंडगोलाचं काय आहे घनफळ बरोबर आहे. मग दंडगोलाचं घनफळ काढायचे त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचे गोलाचं घनफळ. मग तेव्हा तुम्हाला काय येईल आर येईल. आर आल्याच्या नंतर त्रिज्या जसं तुम्हाला एकदा मी सांगितलं होतं बघा फरशा बसवताना बरोबर आहे. हे लांबी ही पण लांबी ही रुंदी हे काय असेल क्षेत्रफळ. मग क्षेत्रफळामध्ये हे हॉलचं क्षेत्रफळ त्याच्यामध्ये काय येणार फरशाचं क्षेत्रफळ. तर काय केलं होता भाग दिलता तसंच सोडवायचं याला इथं सोडून घ्या. पायची किंमत जशाच तशी ठेवा. आर काय दिले आपल्याला आर दिले का नाही काय दिलाय व्यास दिलाय. व्यास हा नेहमी त्रिज्येच्या निमपट 16 असेल तर त्रिज्या काय येईल 8. मग आता 8 गुणिले किती रे 8 गुणिले 8 उंची काय दिली आपल्याला 2 बरोबर आहे. मग याचे दंडगोलाचे घनफळ बरोबर दंडगोलाचे घनफळ काय पाय 128 दोन्ही 68 64 दोन्ही 128 याचं काय असेल घनफळ किती पाय 128. आता पायची किंमत काय घेतली नाही कारण की त्याने भाग जात नाही म्हणून घेऊ नका. त्याच्या पुढे टाकायचे आपल्याला काय गोळ्याचे घनफळ कशाचे सॉरी गोलाचे घनफळ किंवा गोळाचे घनफळ. मग गोलाचे घनफळ आपला काय झालं तर बघायचा गोलाचे घनफळ बरोबर काय सूत्र होतं 4/3 पाय आर क्यूब पाय आर क्यूब गोलाचं घनफळ. मग आता याच्यापासून आपल्याला किती गोळे बनवायचे किती गोळे 12 किती गुणाचे का 12. मग आता याच्या किमतीमध्ये ठेवून टाका काय काय दिले ते गोळे किती बनवायचे आपल्याला 12. मग गोलाचं घनफळ आहे 4/3 पाय आर काय रे क्यूब. मग आता याच्यात किमती ठेवून टाका 12 गुणिले 4/3 पाय आर काय क्यूब बरोबर. इकडं दंडगोलाचं घनफळ काय दिलं तुम्हाला पाय 108 काय दिलंय पाय 108 पाय 128. मग तिकडचा आणि इकडचा याला भागाकारामध्ये घेतलं जातं कारण की त्याच्यापासून आपला काय बनायचे गोळे. हे इकडचा पाय तिकडचा पाय कॅन्सल. आर राहिले का वरी आर आहे का इकडे नाही. चला पुढे इकडं 3 3 चौक 12 4 चौक 16 बरोबर आहे. इकडं 16 इकडं काय राहिला आर क्यूब बरोबर. इकडं काय 128 हे 16 तिकडं भागाकारात गेले. याला इकडे घेऊ आपण बघा 16 आर क्यूब बरोबर काय रे 128 आर क्यूब बरोबर 128 भागिले किती 16 आर क्यूब बरोबर 16 128 8 गुणाचा तरी घन 2000 कोणाचा 2 दोन्ही बाजूचं काय काढायचे घनमूळ काढून दोन्ही बाजूचे घनमूळ काढून घ्यावे बरोबर आहे. मग याला दोन्हीला काय घरात टाकून द्या. हे घनमूळ कॅन्सल. इकडे काय राहिलं आर याचं घनमूळ निघते काय 2 आर ची किंमत काय निघली 2 म्हणजेच त्या गोलाची त्रिज्या काय आली 2. आपल्याला गोलाचा काय विचारलाय व्यास विचारलाय त्रिज्येच्या दुप्पट काय असतो व्यास. म्हणून त्या गोलाचा व्यास म्हणजेच डायमीटर म्हणजेच काय व्यास किती असेल 4. कशात दिले एकक सेमी का कशात दिले काय ना सेमी असेल तर सेमी मीटर असेल मीटर कशात दिलंय सेमी म्हणून उत्तर काय येणार 4 सेमी.
व्यवस्थित लिहून घ्या. पुन्हा एकदा सांगतो. पुढं प्रश्न क्रमांक किती रे? किती? हे झालं का? हे समजलं का? पुढं प्रसाद एका मिनिटात किती रे? 42 शब्द टाइप करतो, तर दीड तासात किती शब्द टाइप करील? बरोबर आहे. दीड तास एका मिनिटात 42, तर दीड तासात किती? दीड तासाचे मिनिट किती रे? किती? झालं उत्तर 42 गुणिले किती? 90. शून्याला शून्य. 9 दोन्ही 18, 9 चौक 36, 36 आणि 1 किती शब्द टाइप करील? 3780. पर्याय नंबर 4. झालं उत्तर. त्याच्या खालचा क्वेश्चन 2137 चा कितवा घात दिला आपल्याला? 753 घात दिला. तर संख्येच्या एकक स्थानी काय असेल? तर लक्षात ठेवायचं. तर घात कोणताही असो, कितवाही असो, एकक स्थानचा अंक काढत असताना दिलेल्या प्रश्नातल्या संख्येचा एकक स्थानचा अंक घ्यायचा 7. त्याचा हा कितवा घात काढायचे? 753. घातांकाला जर 4 नंतर घातांकाचा अंक पुन्हा पुन्हा काय येतो? तेच येतो. म्हणून या घातांकाला कितीने भाग द्यायचे? 4 ने. मग 753 ला 4 ने भाग द्या. 4 एक 4, शिल्लक राहिले 3, झाले किती? 35. 4 8 32, याच्यातले 32 गेले, शिल्लक राहिले 3. पुन्हा 4 8 32, शिल्लक उरला 1. म्हणजे 7 चा कितवा घात काढायचे? पहिला. मग 7 चा पहिला घात काढला तर संख्येच्या एकक स्थानी कोण येतो? 7च. काय येतो? 7. जर लक्षात ठेवायचं, जर इथं शिल्लक 1 उरला असेल पहिला घात, शिल्लक 2 उरले असतील तर दुसरा घात, शिल्लक 3 उरले तिसरा घात, आणि शिल्लक 0 उरले असतील तर चौथा घात. कितवा घात? चौथा घात. म्हणून याचं उत्तर काय आहे? किती? 7. 2 उरल्यावर दुसरा घात वर्ग करायचा, 3 उरलं तिसरा घात, 0 उरलं चौथा घात. अशी मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती जिला 12, 15, 20 आणि 24 ने काय रे भाग जाईल? कोणत्या कोणत्या संख्येने? 12, 15, 20 आणि 24 याने भाग जाईल. मोठ्यात मोठी संख्या पर्याय दिलेत 9900. किती रे? 60. 9972, 9990, 9995. बघा, अशी मोठ्यात मोठी 4 अंकी कोणती संख्या आहे? तर त्या संख्येला 12, 15, 20 आणि कितीने? 24 ने भाग जाईल. एकच 24 ने भाग जाईल. तर यांचा काय काढायचे आपल्याला? लसावी. काय काढायचे? लसावी. मग लसावी काढत असताना याला आपल्या पद्धतीने काढून घ्या. कसा लसावी काढतात ते? बरोबर आहे. आपण मोठ्या संख्येने काढू शकतो. 24, 24 दोन्ही 48, 12 ने भाग जातो. पुन्हा 24 त्रिक 72, अशाने भाग जात नाही. 24 पाचे किती रे? 120. किती? 120. 15 8 120, 20 सका 120. म्हणजे याचा एलसीएम काय तो? 120. आता काढता येत नाही कारण इकडे गावरांकडे यायचं लागलं. हा, कमीत कमी भाग कशाने देऊ आपण? 3 ने देऊ का? हा, आधी 4 ने देऊ आपण. बऱ्याच संख्येला भाग जातो. 4 त्रिक 4 पाचे 15, बरोबर. 4 पंचे 20, 4 सका 24. आता कशाने देऊ आपण? 5 ने द्या सर. 5 ने आपण तुमच्या 3 पाचे 5 ला इकडं 3 दोन्ही 6. आता कशाने? 5 इकडे राहिले 5 दोन्ही 10 चा 0 लिहून ठेवला. शिल्लक राहिला 1. 4 त्रिकम 12. लसावी काय आला? 120. आता हा एक 0 काढला. 0 असलेल्या संख्या किती आहेत रे? संपला. हे आता भाग जातच नाही, सोडून द्या. हा 0 कॅन्सल. आता 12 ने कोणत्या संख्येला भाग होतो? याला जातो का 12 ने? 12 ची कसोटी काय सांगते? दिलेल्या संख्या कोणती पाहिजे? सम. ही सम आहे का? कॅन्सल. पर्याय क्रमांक 1. मग उत्तर येतं 9900.
किती 60. पर्याय नंबर 1. किती क्वेश्चन आहे रे? 70. हा, एका काटकोन त्रिकोणाची 2 मापे 50 आणि किती 70 आहे. तर तिसऱ्या कोणाचे माप किती? काटकोन त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापाची बेरीज किती? 180. वाह वाह, 180 मधून यांची बेरीज वजा करा. 50 आणि 70 किती? 120. तिसरा कोण किती? अवघड क्वेश्चन त्याच्या खालचा त्याच्यापेक्षा अवघड आहे. पुढं एका माळेत 18 मणी याप्रमाणे 32 माळा आहे. त्या सर्व माळातील मणी एकत्र करून प्रत्येक माळेत 8 मणी याप्रमाणे माळा केल्यास किती माळा होतील? 18 गुणिले 32 भागिले 8 एक 8 चोक 18 चोक. पर्याय नंबर किती माळा होतील? 72 माळा होतील. सरासरी 10.9 आहे. जर पहिल्या 6 संख्यांची सरासरी 6.5 आणि शेवटच्या 6 संख्यांची सरासरी 11.4 आहे तर मध्य संख्या काय आहे? तर काढायची. तर थोडा अवघड क्वेश्चन आहे हे. 11 गुणिले 10.9 चा गुणाकार करा. 119.9. 11 एक 11 पॉइंट किती नंतर 1 नंतर याचा गुणाकार काय येईल? 119 पॉइंट किती 9. आता पुन्हा या 11 पैकी पहिल्या 6 संख्यांची सरासरी काय दिली रे? 6.5. नंतरच्या 6 संख्यांची सरासरी काय दिली? 11.4. म्हणजे हे 6 हे 6 काय होती? 12. म्हणजे मधली संख्या किती वेळा आली? 2 वेळा. मग याचा गुणाकार करून घ्या. 6 पंचे 30 इकडं 6 36 36 आणि 3 किती रे? किती? 39 अधिक इकडं 6 चौक 24 24 ला 4 अच्छा आले 2 6 1 6 6 2 8 पुन्हा 6 1 6 पॉइंट किती नंतर 1 नंतर यांची बेरीज करून घ्यायची. मग बेरीज करा. 4 ला 4 8 आणि 9 किती रे? 17 17 ला 7 अच्छा ला 1 पुढं 6 4 10 7 3 9 1 10 2 पॉइंट नंतर गुणाकार चुकला आहे ना? नाही. बरोबर आहे ना? याच्यातून ही संख्या वजा करायची. वजाबाद करा. 119 पॉइंट किती रे? 9. 9 मधून 4 गेले 5. 9 मधून 7 गेले 2. इकडं 1 ला 1 12.5 आहे का पर्याय? नाही. 11.5. वजाबाकी कुठे राहिली? हे लिहून घ्या. दुकानात 3 पाती असलेले जेवढे पंखे आहेत तेवढेच पंखे 4 पाती असलेले आहेत. त्या एकूण सर्व पंख्यांच्या एकूण पाती किती? 119 असल्यास दोन्ही प्रकारचे एकूण पंखे किती? बघा लक्षात. पंख्यांचं प्रमाण कसं आहे? सारखं. जेवढे 4 पातीचे आहेत तेवढेच किती पातीचे आहेत? 3 पातीचे. प्रमाण कसं आहे रे? सारखंच आहे. मग 3 पाती आणि काय म्हणलंय? 4 पाती. किती? 4 पाती. 4 पाती बरोबर आहे. प्रमाण कसं आहे? सारखंच. याच्या अगोदर एक प्रश्न आपण बघितला होता. एका प्राणी संग्रहालयात जेवढे ससे आहेत तेवढेच काय आहेत? बदके आहेत. बरोबर आहे. मग सश्याला पाय किती? 4. बदकाला पाय किती? 2. जर त्यांची एकूण पाय 108 असतील तर त्या प्राणी संग्रहालयात ससे किती? असा प्रश्न आपण बघितला होता का? बघितला होता का? लक्ष द्या. इकडं ससे आणि काय रे? बदके. मग जेवढे ससे आहेत तेवढेच बदके. प्रमाण कसं आहे? सारखं. सश्याला पाय 4 बदकाला पाय 2.
एकूण पाय त्यांची काय सांगली 108. मग 4 आणि 2 किती 6. 6 न भाग द्यायचं. 6 1 6 उरले 4. 6 8 18 बदके आणि 18 काय असतील. मग एका सश्याला जर 4 पाय असतील तर 18 चौक किती रे 18. समज इकडं 18 जर बदके असतील तर बदकाला पाय किती 2. 18 दोन्ही किती 36. सश्या बदकाचे पाय किती 36. या दोघांची जर बेरीज केली तर काय येते 100. तसाच प्रश्न आहे जेवढे 3 पातीचे पंखे आहेत तेवढेच किती पातीचे आहेत 4 पातीचे. प्रमाण कसं आहे दोन्हीचं सारखंच. मात्र लक्ष द्या प्रमाण सारखंच आहे. आपल्याला एकूण पंख्यांच्या काय दिल्या पाती. पंख्यांच्या पाती किती दिल्या 119. मग 3 आणि 4 यांची बेरीज करा 7 1 7 उरले 4 झाले 7 7 मग 17 3 पातीचे आणि 17 4 पातीचे दोन्ही मिळून किती झाले 34. किती 34. पंखे किती झाले पंखे म्हणून उत्तर काय आहे 34. बऱ्याच जणांनी उत्तर 17 गोल केलं. अभिनंदन तुमचं. निशेष भाग जाणारी संख्या कोणती. 5 ची कसोटी सांगली होती काय रे संख्येच्या एकक स्थानी काय पाहिजे 0. 0 किंवा काय पाहिजे 5. 0 असलेला पर्याय का काढला. एकक स्थानी कोण आहे 5. उत्तर काय येणार 5 असलेली पर्याय नंबर 2. कळलं. त्याच्या पुढे प्रश्न करा. चला प्रश्न क्रमांक 75 काय दिला रे 25 गुणिले 3.75 प्लस 50.4 भागिले किती 24. अगोदर भागाकार करून घ्या. हा काय झालं 75 नाही तिथे 25 आहे. कुठे रे 3.25 आहे. बरं ठीक आहे. पुढे याला भागाकार करून घ्या आधी. 24 24 दोन्ही शिल्लक राहिले 2. 24 म्हणजे भाग कितीचा बसला 2 पॉइंट. इकडे 2.1 आलं. यांचा गुणाकार करा. 25 5 सव्वाशे म्हणजे 125. आजच्याला 12. 25 दोन्ही 50 12 62 ला अच्छा आले किती 6. 25 3 75 6 81 ला 81. पॉइंट किती नंतर 2 नंतर. यांची बेरीज करा 2.1 हा 5 3 2 3 3 8 83 पॉइंट किती 35. पर्याय नंबर 2. अशा प्रकारे तुमचं गणित संपलं.